सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग सकाळचे 7 वाजलेले आहेत. आजचा वार शुक्रवार आहे. जी ही मॉर्निंगची कामं होती ती थोडंसं फास्टमध्ये आवरले. दीपक आत्ता उठलेला आहे, ब्रश वगैरे करत आहे. आज आम्हाला जायचं आहे वरवटीला, म्हणजे पूस महिना चालू आहे. पूस महिन्यामध्ये आम्ही लक्ष्मीला नैवेद्य करतो. तर 3 शुक्रवार म्हणजे आज 3रा शुक्रवार आहे आणि जे 4था शुक्रवार येणार आहे त्या दिवशी अमावस्या आहे. मग त्या दिवशी आपल्या घरचीच घाईगडबड असणार आहे, जाणं होणार नाही, म्हणून मी आजच करत आहे. तर जी रोजचा स्वयंपाक होता ते अगोदर मी केला. दिनेशला टिफिन दिलेला आहे. जी ही माझी कामं होती ती झालेली आहेत. देवपूजा करायची राहिलेली आहे, पण अगोदर मी नैवेद्याची तयारी करते आणि अगोदर इकडे मी बनवत आहे चहा. तुम्ही म्हणत होता ताई तू चहा जास्त पिते, तर तू असा चहा न पिता गवती चहा प्या. तर गवती चहा कसा असतो मला माहिती नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणत होता की कुंड्यामध्येही लावलं तर ते येतं रोपटं, तर माहिती नाही आणि तर भेटणारी नाही ते रोपटं. आता खरेदी वगैरे भेटलं तर बघेन मी कुठं मिळतं काय नाही. आणि कसं सवय झालेली आहे दुधाच्या चहाची मला, तर कुठलं गवती चहा किंवा काही जर मी वेगळं घेतलं, कधी डिकाशनही पेले ना तर पिल्यासारखं वाटतच नाही, अशी जबरदस्त सवय झालेली आहे. जी रोजचा चहा आहे पत्तीसुद्धा चेंज केली तरी पण मला पिल्यासारखं वाटत नाही, अशी सवय झालेली आहे. तर असो ताईंनो, तुम्ही छान छान सजेशन देता आणि मला पित्ताचाही प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही सांगत असता, चांगल्याच गोष्टी सांगता. तरी पण सवय अशी असते ना व्यक्तीला, एखादी कुठली सवय झाली ना ते सुटणं लवकर कठीण आहे. तरी पण प्रयत्न केलं तर कुठलंही असं नाही की ते होणार नाही, होतं. थोडंसं प्रयत्न करण्याची गरज आहे, थोडासा वेळ देण्याची गरज आहे. तर असो, रोजचा स्वयंपाक तर बनलेला आहे, पण आता मी परत स्वयंपाक बनवत आहे. नैवेद्यामध्ये सपक वरण, फळं बनवायची आहेत, नंतर तेलचे असणारे, आंबील असणारे, आंबट भात मला बनवायला काही जमलेलं नाही आहे, कारण का आपल्याला ज्वारी सडून घ्यायची असते आणि छोटं खलबत आहे माझ्याकडे, त्यामध्ये भरपूर वेळ जाणार होता आणि जी रोजची धावपळ आहे तीच होती, मला ते काही झालेलं नाही. मी आंबील आणि जे आपला रोजचा भात आहे ते भात बनवणार आहे. सपक वरण, फळं, तेलची हे सगळं बनवणार आहे. तर अगोदर इकडे मी दूध वगैरे गरम केलं, चहा बनवून घेत आहे. म्हणजे एक वेळा यांच्यासोबत चहा झालेला आहे, तरी पण आता कामं खूप आहेत, खूप धावपळ आहे, म्हणून एक वेळा चहा घेते, नंतर चहा वगैरे काही बनणार नाही. एक वेळा स्वयंपाकाला सुरुवात केली की मी कंटिन्यू स्वयंपाक करणार आहे. 11 वाजेपर्यंत घरातनं निघायचं आहे आणि गावाकडून पूजा, यशवंत, वेदिका, आजी, आत्या हे सगळेजण येणार आहेत. तर इथून मला अगोदर गावाकडे जायचं आहे, सगळं नैवेद्य वगैरे करून मग तिथून आम्ही वरोटीला जायला निघणार आहोत सगळे एकत्र. तर अगोदर मी काय करत आहे, तर तेलची तयारी. चहा तर बनलेला आहे, चहा पिताची कामं आवरणार आहे, कारण आता चहा घेऊन बसले तर वेळ खूप जाणार आहे. तर दीपक गेले दूध आणण्यासाठी आणि थोडंसं लवकरच मी कामात लागलेले. बाबाही बाहेर आहेत, आणखीन आलेले नाहीत. आल्यानंतर आंघोळ वगैरे करतील, मग त्यांचं आवरल्यानंतर त्यांच्यासाठी मला भाकर, नंतर मी कणिक मळून ठेवलेली आहे. सकाळी टिफिनला चपाती वगैरे बनवून दिलेली होती. तर दीपकची आंघोळ झाल्यानंतर अगोदर त्याला चपाती बनवून देते. यांचं आवडते, म्हणजे सगळ्यांचं आवरत जेवणं खाणं यांचं बघायचं आहे. रोजची कामं आवरायची, देवपूजा करायची आहे, नैवेद्य पण बनवायचं आहे. तर थोडीशी धावपळ जास्तच होणार आहे माझी. तर असो, काल जसे तिरुपतीहून आले, रात्री लेट आलेले होते, तेव्हा बॅगमध्ये काय काय ओले कपडे होते ते काढून मी इथंच ठेवले टी टेबलवरती. तर आता हे कपडे मी काढून घेते. तर तुम्ही म्हणसाल तर हे इतकी घाई गडबड आणि हे काय काढत बसतं, अगोदर नैवेद्य बनवायचं ना. तर हो, डाळ लावलेली मी कुकरला, डाळ शिजत आहे तोपर्यंत मी इकडे हे करून घेते, म्हणजे रवा पण भाजायचा आहे मला. तेलचीसाठी जे स्टफिंग लागणार आहे आपल्याला ते पण बनवायचे आहे. पण अगोदर ही बॅग वगैरे काढते, कारण थोडंसं अस्तव्यस्त वाटत आहे. इथंच मी टी टेबलवरती सगळे कपडे ठेवले, बॅग ठेवले. तर अगोदर बॅगमध्ये आणखीन काय काय ते चेक करत आहे, म्हणजे गंध वगैरे मी दिलेलं होतं. आणि हे म्हणजे प्रसाद आहे, मी रात्री प्रसाद काढलेला नव्हता, हात लावलेला नव्हतं त्याला, आता मी प्रसाद काढत आहे. तर हे शाल आहे, बॅग आहे. बॅग काय त्या यावेळी धुणार नाही, नंतर बघूया, कारण आज घाई गडबड खूप आहे. कुठलेच कपडे धुणं होणार नाही आणि कपडे धुवून मी देवाला जाणारही नाही. आल्यानंतर बघेन, म्हणजे येता मला लेट होणार आहे, तरी पण आल्यानंतरच मी कपडे धुणार आहे. कपडे सगळे एका बकेटात गोळा करत आहे, म्हणजे जे हे एक्स्ट्राचे कपडे असतात रोजचंही तसंच आहे. एक बकेट केलेलं आहे मी, त्या बकेटात कपडे जमा करते आणि ज्यावेळेस मला धुवायचे त्यावेळेस धुवून घेते. तर बॅगमधलं सगळं काढलेलं आहे, प्रसाद काढून मी देवासमोर ठेवलेला आहे, म्हणजे यावेळेस प्रसादही मी सोडलेला नाही आहे. प्रसादाला नैवेद्य वगैरे दाखवून आपल्याला सोडायचं असतं. तर नंतर करणार आहे. तर टी टेबल वगैरे मी पुसून घेतलं आणि मशीनवर बघू शकता खूप सारी म्हणजे टावेला आहे, टी शर्ट, हे ते सगळं असं टाकत असतात मुलं. तर सगळं फोल्ड करून ठेवते, म्हणजे वरच्यावर आपण हे करत गेलो ना तितकं अस्तव्यस्त होत नाही आणि एका दिवशी आपल्याला काढावं लागत नाही. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, पूर्ण कपडे एका दिवशी काढून बसलेले होते. आरामात 2-3 तास गेले मला सगळं फोल्ड करून ठेवण्यासाठी. तर जेव्हाच्या तेव्हा मी करत आहे, म्हणजे एका दिवशी काढणार नको. तर दीपकची आंघोळ वगैरे झालेली आहे. दीपक म्हणत आहे मम्मी लवकर निघायचं आहे, म्हणजे तिकडून गावाकडनं फोन येत आहे. पूजा 2-3 वेळा फोन केली, ताई लवकर ये, आपल्याला जायला पुढे लेट होतं. तर हो, थोडंसं लवकर जाणार आहे, पण जोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत मी हे काम आवरत आहे, म्हणजे थोडंसंही
टाईम वेस्ट कशाला जाऊ द्यायचं, थोडंफार करत राहील तर जास्ती कामाचा लोड येत नाही. तर इस्त्रीचे कपडे यांना दिलेले होते मी 2 जोड. ते काय तिथे गेल्यानंतर घातले नाहीत, कारण त्यांना इकडं तिकडं फिरणं त्यामध्ये वेळ भेटला नाही. जे अंगावर कपडे होते ते झाले, फक्त नाईट पॅन्ट तितकं चेंज केलेले होते. तर ते तितकं मी धुवायला घेतलेले आणि जे बाकीचे आहेत बॅगमधले जसे आला तसे कपडे काढून मी कपाटात ठेवलेले. परत नंतर बॅग पर्स सगळं मी ठेवून दिलेलं आहे, कपाट लावलेलं. म्हणजे सगळं आपल्याला व्यवस्थित ठेवावंच लागतं. ज्यावेळी ती घाईगडबड जाण्याची त्यावेळेत आपल्याला देता येतं, म्हणजे ते खराबही होत नाही. तर ठेवलेलं आहे. नंतर टी शर्ट हे सगळं कपडे ना जेव्हाच्या तेव्हा अशा पद्धतीने मी फोल्ड करून ठेवते. थोडासा वेळ लागतो पण शिस्त राहतं सगळं. तर टी शर्ट दीपकची दिनेशची सगळी ठेवलेली आहे. आणि दिनेश पण ध्यान ठेवत आहे. आता मी म्हणलं की बाबा ठेवू नको तसं, म्हणजे जेव्हाच्या तेव्हा आपण फोल्ड करून ठेवलं तर ते व्यवस्थित राहतं. तर दिनेशची सगळे कपडे व्यवस्थितच ठेवत आहे. आता बघूया किती दिवस ठेवतो. तर असं कपडे वगैरे ठेवले, बॅग ठेवलेली आहे. सगळं तिकडचं झालेलं आहे. आता आलेली मी किचनमध्ये, तोपर्यंत डाळ पण शिजलेली आहे, कढईमध्ये रवा पण भाजलेला आहे. आता इकडे मी स्टफिंग बनवत आहे, त्यासाठी गूळ घेतलेला आहे. आपण साखरही घेऊ शकता. तर मी इकडं गुळच घेतलं, म्हणजे गुळामध्ये गोडीही जास्त असते आणि गूळ चांगला असतं. साखर जास्ती प्रमाणात खाऊ नये. तिकडे रवा भाजलेला जे ताटात काढलं मी, आणि याच कढईमध्ये हे गूळ जे आहे ना ते ग्राउंड घ्यायचं आहे आपल्याला. तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, आणि असंच पाण्यात आपण ठेवलं थोडा वेळ तर ते इगरून जातं. तरी पण मला थोडीशी घाईगडबड आहे, त्यामुळे कमी वेळामध्ये सगळं आवरायचं आहे मला. तर मी अशा पद्धतीने पाणी टाकून थोडंसं गरम करून घेते, म्हणजे गूळ छान मेल्ट झालं की खाली उतरावून ठेवणारे, गार झालं तर यामध्ये मी रवा टाकणारे भाजलेला. आणि तोपर्यंत इकडे मी गव्हाचं पीठ काढून घेत आहे. गव्हाचं पीठ असो, ज्वारीचं पीठ असो किंवा तांदळाचा डबा मी इथंच ठेवलेला आहे, म्हणजे तिथं सिलेंडर पण आहे आणि हे सगळे डबे पण ठेवलेले आहेत. तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी, थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे चुटकीभर मीठ टाकलेलं आहे. तोपर्यंत इकडं म्हणजे दोन्हीकडे माझं लक्ष आहे. तर हे गूळ बघू शकता मेल्ट झालेले आहे छान. तर मी गॅस बंद केलेले आहे. थोडेसे मोठे खडे होते, त्यामुळे थोडासा वेळ मला जास्त लागत आहे. तर असं इकडं अगोदर मी कणिंग मळून घेते, म्हणजे कणिंग थोडा वेळ भिजली ना तर तेलच्या छान होतात. तर गॅस बंद केलेला आहे, कारण ते गूळ विघरण्याऐवजी चाचणीच बनेल त्याची. मग फक्त आपल्याला गूळ विघरावून घ्यायचा आहे, इतकंच. तिकडे थोडंसं पाणी टाकून मी कणिंग मळत आहे. दीपकला म्हणलं फुलं घेऊन ये, म्हणजे आणखीन देवपूजा झालेली नाही आज, थोडासा लेट, म्हणजे अगोदर ही कामं आवरत आहे मी. रोजचा स्वयंपाक झाला, हे ते मॉर्निंगची कामं झाली, घरचं झाडणं पुसणं हे सगळं केलं. कारण रोजचं कसं असतं, आपण दिवसभर घरी असतो, जसा वेळ भेटत गेलं तसं मी सगळं झाडण्या पुसण्याची कामं करत असते. पण आज सगळं मॉर्निंगच्या वेळेतच मी केलेलं आहे, कारण आता थोड्या वेळामध्ये आम्ही निघणार आहोत आणि येण्यासाठी लेट होणार आहे. तर असं कणिंग मळून मी झाकून ठेवलेले आहे, भिजत राहील. तोपर्यंत इकडे स्टफिंग बनवून घेऊ. तर गूळ छान मेल्ट झालेलं आहे. मेजरमेंट मी तुम्हाला सांगितले नाही, यामध्ये गुळ जास्त असते. तर अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, इकडे अर्धा किलो रव्यासाठी, म्हणजे बरोबर घेतलेला आहे. गूळ छान मेल्ट झाल्यानंतर यामध्ये मी भाजलेला रवा टाकत आहे. छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि थोडा वेळ झाकून ठेवूया. हे काम रात्री केलं तरी पण चालतं, पण मी रात्री काहीच केलं नाही. सकाळच्या वेळेतच सगळं होत आहे, म्हणून थोडीशी धावपळ होत आहे. म्हणजे पाणी भरून घेतलं अगोदर, आणि जे अनसूट पाणी आहे त्या पाण्याचाच इथं नैवेद्य बनत आहे. तर दीपक आता दूध घेऊन आलेला आहे, तर अगोदर दूध वगैरे गरम करते. झालेली स्टफिंग आता थोड्या वेळ झाकून ठेव. आणि दीपकला म्हणत आहे की देवपूजा तू करून घे बाळा. तर दीपक देवपूजा करेल आता, म्हणजे आता सगळं मलाच होणार नाही, नुसती धावपळ होणार आहे माझी, कारण स्वयंपाकाला वेळ लागणार आहे मला. तर डाळ शिजलेली आहे, तर मी तांब्यात काढून घेतलं. सपक वरण बनवायचं आहे आपल्याला. तिखट वरण सकाळी बनलेलं आहे, आता सपक वरण बनवणार आहे. नैवेद्यामध्ये सपक फळं बनवायचे आहेत. आणि इकडं तांदूळ, म्हणजे जे भात बनलेलं आहे आता दुसऱ्या कुकरमध्ये आहे. आता हेच कुकर जे आहे ना, डाळ काढलं आणि याच कुकरमध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत आणि भात बनाय ठेवते. तर 2-3 पाण्यानं तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले, त्यांची ही नैवेद्य बनत आहे. सगळं अनसूट पाण्याचं बनत आहे. मी खांडा भरून घेतलेले, त्याच पाण्यानं देवपूजाही होणार आहे, त्याच पाण्यानं स्वयंपाकही होणार आहे. तर इकडे दूध गरम झालेलं आहे, उचलून मी खिडकीत ठेवते. आणि असं झालं ना आज की दूध आल्यानंतर मी चहा दररोज पिते, ताजा दूध आल्यानंतर, पण आज चहासुद्धा पिला नाही, इतकी घाईगडबड मला लागलेली होती. तर जे स्टफिंग बनवली मी तेलच्यासाठी ते काढून खाली ठेवलेली आहे, गार होत राहील, नंतर बनवायचं आहे आपल्याला. अगोदर मी इकडे आंबील बनाय ठेवते, म्हणजे इकडे भात बनत आहे, आणखीन वरणालाही फोडणी टाकायची आहे मला, सपक वरणाला. पण अगोदर मी इकडे आंबलीसाठी जे पीठ आहे, ज्वारीचं पीठ घेतलेले वाटीभर, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान मी मिक्स केले. एक बेटर बनवायचं आहे, याचं छान गुठळी न होऊ देता, आणि ठेवलेले कमी गॅसवरती सतत चमच्यानं आपल्याला फिरवत राहायचं आहे, कारण यामध्ये गुठळ्या खूप लवकर होतात. जसं आपण हे शिजवत गेलो ना, शिजत जाईल तसं थिक होतं. अगोदर आपल्याला वाटतं की एकदम पातळ आहे, पण जसं शिजवत गेलो तसं ते घट होत जातं. तर इकडं पीठ शिजलेलं आहे. आता फक्त मला आंबील बनवायचे, पण त्या अगोदर बाबांसाठी भाकरी बनवल्या, दीपकसाठी चपाती बनवून देत आहे. म्हणजे दीपकचं बाबांचं जेवण झालं की यांनाही फोन लावते, मग हे जेवण करून जाते, मग निवांत मी माझी कामं आवरून घेणार आहे. निवांत नाही आहेच, नुसती धावपळ आहे. म्हणजे तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये मी दाखवत असते, खूप धावपळ होत असते. तर अगोदर मी इकडे सपक कोणाला फोडणी देत आहे, म्हणजे बाबांचं आणि दीपकचं जेवण झालेले, त्यांना वाढलेले. टायमिंग सांगितलं आता सकाळचे 9:30 पावणे 10 वाजलेले आहेत. आता पूजाचा आणखीन एक वेळा फोन आला की ताई लवकर आहे. आता कसं लवकर जाणार, ही कामं आवरणार नाहीत लवकर, कारण आपण कुठं जायचं म्हणजे खूप विचार येतो, सगळं आवरून जायचं असतं आपल्याला, सगळ्यांना आवरून द्यायचं असतं. तर असं इकडं
सपक कोणाला मी तडका दिलेली फक्त लसूण अद्रक टाकून कोथिंबीर वगैरे टाकून. तर बघू शकता एकदम मस्त असं वरण पण तयार झालेलं आहे. आता इकडे मी आंबलीची तयारी करत आहे. जे पीठ शिजवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ताक टाकायचं आहे आणि इकडे हे आलं कोथिंबीर नंतर लसूण हे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे. इकडे वरणाला पण उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करू पेस्ट पण बनवून घेतलेली आहे मी अद्रक लसूण कोथिंबीरीची. आणि इकडं जे पीठ शिजवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ताका टाकायचं आहे ते पीठ. तर इकडं अगोदर मी ताक बनवून घेतलेलं आहे आणि शिजवलेलं जे ज्वारीचं पीठ आहे ते छान गार झालेलं आहे. गार झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंफार पाणी पण टाकणार आहे मी. तर हे पातेलं धुवून मी थोडं पाणी टाकलं, सगळंच पीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं पेस्ट जे बनवली मी अद्रक लसूण कोथिंबीरी ते यामध्येच टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकूया आणि रवीने फिरवून घेऊ. एकदम सोप्या पद्धतीनं आंबील बनवून तयार होते. पिण्यासाठी तितकीच ही टेस्टी असते. तर थंडी म्हणून हे सगळं लक्ष्मीला नैवेद्य दाखवलं जातं. तर आंबील बनवून तयार आहे. थोडंसं पाणी टाकलं, खूपच थिक वाटत होतं कारण ते पीठ जे आहे ना वाटीभर मी घेतलं अगोदर कमी वाटलं पण जसं ताकात घातलं ते खूपच घट झालेलं होतं. तर थोडंसं पाणी टाकलं. सपक वरण आणि आंबील इतकं बनलेलं आहे. आता फळं बनवून घेऊ. तर कुकरला भात पण लावलेले भातही बनलेला आहे. तर इकडे फळं बनवण्यासाठी मी इकडे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आणि पाणी थोडं थोडंसं टाकून आपल्याला एकदम थिक हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि इकडे मी कढईमध्ये पाणी ठेवलं झाकून, पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये अशा प्रकारे फळं टाकायची आहेत आपल्याला. म्हणजे थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि चापट करायचं आहे 2 बोटानं त्याला आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आदनामध्ये. व्यवस्थित ते शिजलं जातं. तोपर्यंत दीपक इकडे देवपूजा केलेला आहे आणि यांना फोन लावलं तर आलेले आहेत. तर त्यांनाही जेवायला वाढलेले आहे. तोपर्यंत मी इकडे फळं करत आहे. म्हणजे आल्यानंतर माझी बडबड चालू असते, सगळ्यांना बोलत माझी कामं आवरत असतात. तर इकडे जसं या पाण्याला उकळी आली तसं मी फळं टाकले थोडे थोडे करून. एकत्र खूप सारे टाकायचे नाहीत, व्यवस्थित शिजणार नाहीत ते. थोडे थोडे करून टाकायचे. शिजल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आणि चाळणीत काढून ठेवायचे अशा प्रकारे. आणि परत जे बनवलं ते टाकायचे आहे. तर अशाच प्रकारे मी सगळेच फळं बनवून घेते. म्हणजे दिवसभर बाबांचं यांचं जेवणही होणार आहे दुपारचं आणि आम्हाला तिकडं घेऊन जायला नैवेद्य बनवत आहे. पण थोडंसं जास्त प्रमाणातच मी बनवत आहे. तर अशा प्रकारे मी इकडं ज्वारीचे फळं पण बनवलेले आहेत. सपक वरण आंबील भात हे सगळं बनलं. आता बनवायचे तेलच्या मला स्टफिंग तयार आहे आणि कणिक पण मळून ठेवली. फक्त तेलच्या बनवायचे तळून घ्यायचे आहेत. आणि दीपक तोपर्यंत इकडे ओटीची सामग्री काढत आहे लक्ष्मीसाठी. म्हणजे पातळ आणि ब्लाऊज पीस हे सगळं जाता जाताच मी घेणार आहे, बांगड्या वगैरे. पण जे घरातलं घ्यायचं आहे तांदूळ ओटीची सामग्री सुपारी खारी खोबरं सुपारी हे सगळं ओटीची सामग्री हे सगळं मी घरातनंच घेत आहे. म्हणजे आणून ठेवलेचं आहे एक्स्ट्राचं. तर ते सगळं मी घेत आहे आणि घ्यायची वस्तू बाहेर म्हणजे फुलाचा हार आहे नारळ हे सगळं इथूनच घेऊन जाणार आहे. बस स्टॉपला गेलं तर हे सगळं आवरूनच आम्ही गावाकडे जाणार आहोत. तर इकडे बघू शकता फळं अशा प्रकारे थोडे थोडे करून मी काढून घेत आहे. म्हणजे जसं शिजले तसं काढून आपल्याला चाळण्यात ठेवायचं आहे. जे एक्स्ट्राच पाणी आहे त्याचं निचरा होत राहील. तर अशाच प्रकारे सगळे फळं मी बनवून घेतलेले आहेत. तोपर्यंत दीपक इकडं ओटीची सामग्री घेतली. तर कशा पद्धतीने मी पूर्ण नैवेद्य बनवला, तेलच्या बनवल्या सगळे याच व्हिडिओ दाखवेन. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की लक्ष्मी मातेचं नैवेद्य मी कशा प्रकारे बनवलं आणि बाकीची तयारी कशी केली. बाय बाय, टेक केअर.